हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, हा निजामच्या फार्मचा आपण वेगवेगळे व्हिडिओ केलेला आहे. आपण निजामकडे आलो होतो खूड कोंबडी घेण्यासाठी. आणि काय झालं होतं मित्रांनो, मागे खूप सारा पाऊस आमच्याकडे लागला होता आणि त्यावेळेस निजामनी इकडे पक्ष्यांची ब्रूडिंग सेटअप केला होता त्याच्या घरामध्ये. मित्रांनो, कधी कधी कुक्कुटपालकाला खूप साऱ्या गोष्टींसाठी फेस करावं लागतं. तर इकडे बघा, 0 साईजचं त्यानं हे दिलं आहे मित्रांनो, फीड आणलेलं आहे पक्ष्यांसाठी. तुम्ही बघू शकता. असं फीड तुम्ही पण आणल्यानंतर बऱ्यापैकी तुमच्या पक्ष्यांची ग्रोथ होते. बऱ्यापैकी तुम्हाला वाटत असतं की निजामचे पक्षी एवढे कसं काय सुंदर दिसतात किंवा कलर त्यांचा एवढा कसा भारी असतो, वेट कसं गेन करतात. तर मित्रांनो, त्याच्या मागचं ह्या सगळ्या गोष्टी पण द्याव्या लागतात मित्रांनो. तो हे फीड आणतो. आता हे पण कुठल्यातरी वेगळ्या नंबरचं फीड आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो जास्त मला तर मकाचा भरडा आहे, नुसता मकाचा भरडा आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, सप्लिमेंट वगैरे काहीच नाही. तर ते पण आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे. त्याची साईज मला नाही माहिती आता किती साईजची आहे काय नाही ते. आणि इथे एक दुसरं फीड आहे मित्रांनो. आता हे पण मी तुम्हाला दाखवतो. आणि हे जे दिसतंय ना, तर 1 किंवा 2 साईजचं हे आहे मित्रांनो, ते फीड आहे. तर ॲक्च्युली निजामकडे 3 प्रकारचे फीड आहेत मित्रांनो. आणि इकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पक्ष्यांना लागतात. तर ते खूप सारे औषधं तो आणून ठेवतो मित्रांनो स्टॉकमध्ये. तर बऱ्यापैकी जे औषधं लागतात ते लगेच देत असतो. आणि बऱ्यापैकी आपण पण त्याला गाईड करतो मित्रांनो, जे काय गोष्टी आहेत ते. आणि तो पण शिकत आहे बऱ्यापैकी, अनुभवातून पण त्याने खूप साऱ्या गोष्टी शिकल्या आहेत मित्रांनो. आणि शक्यतो एन्ड्रोडास BH जे आहे ना मित्रांनो, ते थोडंसं वापरणं कमी करा. जर खरंच इमर्जन्सी असेल तर थोड्या क्वांटिटीमध्ये द्या. का तर इकडे निजामने तसंच केलं होतं, दिलं होतं पक्ष्यांना. थोडेसे पक्षी वीक वाटत होते म्हणून. तर त्यांनी दिल्यामुळे पक्ष्यांना लगेच असं लुळे पण आला मित्रांनो, जसं आपल्या कोंबड्यांना झालं होतं. एक मोठी कोंबडी आणि एक कोंबडा. तर ते जसे एका पायानं लुळे झाले होते, तसे इकडे पण ह्याच्याकडे झालेत मित्रांनो. आणि त्यामुळे आता त्याला अनुभव आला, तो आता अजिबात असं काही करणार नाही. तसं तुम्ही सुद्धा करू नका मित्रांनो. आणि आता इकडे वायमराल दिलेला आहे मित्रांनो, मल्टीविटॅमिन इथे दिलेलं आहे. आणि मस्तपैकी हे पक्षी पाणी पित आहेत. जवळजवळ एक 60-70च्या जवळजवळ हे पिलं आहेत मित्रांनो. 3-4 कोंबड्यांची पिलं एकत्र बसून घरीच प्रोडक्शन करतो मित्रांनो. एक पक्षी एक, फक्त औषधांचा खर्च असतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता सगळे औषधं इथे आहेत. जे बेसिक औषधं लागतात ते सगळे औषधं इकडे आहेत मित्रांनो निजामकडे. आणि इवन झिंकोविट पण त्याने आणलं आहे. मीच त्याला सजेस्ट केलं होतं. विटॅमिन आहे मित्रांनो ते. माणसांचं विटॅमिन आहे ते, बऱ्यापैकी छान आहे म्हणून त्याला मी सजेस्ट केलं होतं. तर ते सुद्धा त्याने लगेच आणून ठेवलं मित्रांनो. तर छान क्वालिटीचे पक्षी आहेत, सुंदर आहेत, मल्टी कलरचे आहेत. आणि सगळे पक्षी प्युअर 100% प्युअर गावरान आहेत मित्रांनो. 100% प्युअर गावरान. आणि हा स्टॉक आहे. आणि आता दुसऱ्या परत आणखीन त्याच्याकडे एक 4-5 कोंबड्या त्याने आणखीन बसवलेल्या आहेत. आणि थोडासा मोठा प्लॅन आहे निजामचा. तर इथूनच तुम्हाला पक्षी प्रोव्हाइड होतील. पण छोटी पिलं तो नाही विकत मित्रांनो, का तर छोट्या पिलांना पैसे कमी मिळतात. आणि आता मोठे पक्षीही त्याच्याकडे कमी झालेत, विकून. तर त्यासाठी मोठे पक्षी पण थोडेसे कमी झालेत. पण हे पक्षी लवकरच येतील. आणि हे अगोदरची एक बॅच होती मित्रांनो, तर त्यामध्ये पण एक 20-25 30च्या जवळजवळ पिलं आहेत. ते पण आता बऱ्यापैकी मोठे होत आहेत. आणि 1-2 महिन्यामध्ये ते पण विक्रीसाठी येतील मित्रांनो. तर ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, जर शक्य झालं तर, निजामने दिलं तर. आणि हे मल्टी कलरचेच आहेत बऱ्यापैकी मॅक्झिमम. तर इथून पण तुम्हाला मिळतील मित्रांनो मल्टी कलरचे. तर तुम्हाला आता दाखवतो की फार्मची अवस्था काय झाली आहे. तर इकडे खूप सारा पाऊस पडला होता मित्रांनो. आणि आता काय निजाम सांगतो ते बघा तुम्ही. इकडे पूर्ण सगळं हे भिजून गेलं होतं, पूर्ण इकडे पाणी साचलं होतं. आणि त्यामुळे एक अर्ध्या रात्री 3 वाजता त्याने तिकडे पक्षी शिफ्ट केलेत मित्रांनो. तर अशी व्यवस्था तुमच्याकडे पण असली पाहिजे. हा एक मोठा ब्रीडर आहे बघा, त्याचा कलर कसा आहे आणि साईज कशी आहे. एक नंबर असा मस्त ब्रीडर झालेला आहे. दोन्ही गोष्टी मित्रांनो, इथे उकिरडा आहे शेणांचा, ते पण खाऊन आणि फीड पण खाऊन आणि औषधं प्रॉपर घेऊन मित्रांनो, पक्ष्यांची एकदम हेल्दी हे असते, त्याची हेल्थ असते मित्रांनो. इथे छोटे पिलं राहायचे, तेच छोटे पिलं इकडे राहायचे मित्रांनो. तर आता ते तिकडे शिफ्ट केलेत. आता बघा काय बोलतो तो. लई भिजले की हे पाणी बाहेर चालू होतं मध्ये, कोंबड्यावर असल्यानं जमलं. एवढ्या कोंबड्या 3, 4, 5 झाल्यात का? 5 4 बशी तुम्ही. हो, बसा. एक मला द्या फक्त, एक चांगली बघून मोठ्या साईज मध्ये द्या मला. ही होती बघा, लई दिवस झाले कुठे झाली. ती तुम्हीच बसा, मला नका. ही लिहा मग. हां, ही किंवा ती एक कोणती बी द्या त्याच्यातली. फक्त साईजला माझ्याकडे आहे तर 19 अंडे.
तर 19 अंडे बसावं तिच्या कुडाखाली. तुमच्याकडे काय अजून ह्याच्यातल्या बी होत्या त्या कुठं? थोडं ह्याच्यातले आता त्याच्यातले काही हे करणं गेलं तर नाही पक्के आहेत ह्याच्यात. हां मग इथलं बी पाणी. इथून गेलं पाणी मधून काढला होती इथं वाट. हो का? पुन्हा फरशी बसली होती काळी फरशी आहे का हां ती हां बसली असं मधून धार चालू होती महागून पाणी चालू होतं बाप. वरून येऊ झालं बटाट पाणी इकडं रात्रीच्या 3 ला. आणि हे पक्षी सगळे वर असलेलं. पक्षीवर होते पिल्ले तिथं बसले पिल्ल्याला हां 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 ते टाकून आणि पुन्हा पाणी काढलं रात्री 3 वाजता. बाप. पाऊस चालू मला माहित होता पाणी 100% मध्ये येत नाही कारण की हे पूर्ण भरून चालतं काटोकाट पाणी चालतं इकडून. बापरे. मारते आता काय करायचं मग?